उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या सर्व ऑफर बाजूला सारून अजित पवार गटाचे नेते उत्तम जानकरांनी थेट विरोधकांना साथ देण्याचा निर्णय घेतलाय। जानकरांनी शरद पवार गटाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटलांसाठी वेळापूर इथं जाहीर सभेचं आयोजन केलं होतं। एकीकडे मोहिते पाटलांना जिंकून आणण्यासाठी जंग पछाडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय, तर दुसरीकडे आपल्याच पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही धक्का देणार असल्याचं जाहीरपणे सांगितलंय। आपण अजित पवार गटात असलो तरी काम शरद पवारांसाठी करणार असल्याचं जानकरांनी स्पष्ट केलंय। राजकीय वर्तुळातून भुवया उंचवलेल्या आहेत। जानकर म्हणाले, धैर्यशील मोहिते पाटील आणि माझे 6 महिन्यांपूर्वीच तिकीट मागायचं ठरलं होतं। आता सुरू असलेल्या घडामोडींचा निर्णयही त्याच वेळी झाला होता। मी धैर्यशील यांना पाठिंबा देत असलो तरी माझा पक्ष सोडणार नाही। मी माझ्याच पक्षात राहणार आहे। जर राहून बारामतीत आमच्या पक्षांचाच पराभव करावा लागणार आहे। तसंच सुप्रिया सुळेंचा विजय झाल्याशिवाय मी काय पक्ष सोडणार नाही। त्यानंतर घड्याळ सोडून काय तो निर्णय घेऊ असं जानकरांनी थेट सांगूनच टाकलं। भाजपकडून राज्यातील प्रत्येकाला भीती दाखवली जाते, त्यानुसार सोडून गेलो तर मलाही तुमचा दाखला ठेवणार नाही। न्याय व्यवस्था आमच्या बाजूने आहे, मग तुम्ही कसे आमदार होणार अशी धमकी दिली। राज्याच्या राजकारणाची अशी संस्कृती नव्हती, त्यामुळे मला भविष्यात काहीही नको, पण राज्याच्या अस्तित्वाची लढाई जिंकण्यासाठी आत्ताची निवडणूक महत्त्वाची आहे। पद येतील जातील, मात्र न्याय व्यवस्था अशी वागत असेल तर हा जानकर बॉम्ब बनून काम केल्याशिवाय राहणार नाही, असाही इशारा जानकरांनी भाजपला दिलाय। जानकरांनी धैर्यशील मोहिते पाटलांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली। ते म्हणाले, गुन्हा आहे 2020 मधला, मात्र आज निवडणुकीला उभं राहत असल्यानं त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मला या सरकारला एकच सांगायचं आहे की तुम्ही फक्त गुन्हा दाखल करा, धैर्यशील यांना जेलमध्ये बसू द्या। त्यानंतर मी संपूर्ण 6 विधानसभा मतदारसंघात फिरून त्यांना 3 लाखांच्या फरकानं निवडून आणणार। तसंच निवडणुकीचा निकाल येईल त्या दिवशी बेल मिळाला नाही तर जेल फोडून धैर्यशील यांची जंगी मिरवणूक काढणार, असा इशाराही त्यांनी दिलाय। लोकसभा 2024 तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।